एकाला ज्या पवार साहेबांनी मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबाची सत्ता गेल्या गेल्या ही भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडलं. केला का नाही प्रवेश? आणि प्रवेश करताना काय सांगते, मला विकास करायला चाललंय. जी कमळाबाईकडे चाललंय ती विकासच करायला चाललंय. कुणी बी जाऊ द्या, सगळी विकासच करायला चाललंय म्हणते ती. खरंच विकास करायला चालली ती गाव. खरं कारण काय, 45 वर्षात मंत्रिपदावर राहून हाणलेला जी काळा पैसा आहे ती ईडी पासून वाचवायला ही चालली भाजपकडे. हे खरं कारण आहे. हे खरं कारण ही आहे. भाजपकडे का चालली ती? भाजप सत्तेत आहे, सत्तेचा मलिदा हाणायची सवय लागलेली आहे. बिगर मलिद्याचं जगू शकत नाही म्हणून भाजपमध्ये चालले. आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता इथं खोटा राहून उभा तुझ्या विरोधात बाबांनो. 45 वर्ष तुम्ही मंत्री असलेल्या त्या मंत्रिपदाचा उपयोग नेमका आमच्या जिल्ह्याला काय झाला? तर आमचा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात कितव्या नंबरला? 3ऱ्या. काय पाठ आहे टाळे ह्याच्या घ्यायला. आता 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 हे नंतर काय गँग आहे करणार? दरिद्री जिल्ह्याच्या या जिल्हा 3ऱ्या नंबरला टाळ्या वाजवमध्ये टाळ्या वाजवायला. गबरू आणि गंमत आहे का आता? दरिद्री जिल्ह्याच्या या जिल्हा 3ऱ्या नंबरला. त्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग काय आपल्याला? तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला. आणि बघा आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय बोलतोय ती. जी माणूस इथं 45 वर्ष मंत्री म्हणून काम केलं ती माणूस मात्र 2009ची खासदारकीची निवडणूक लढवत होता. तेव्हा इस्टेट जाहीर करावी लागते. आणि इस्टेट जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की जी मंत्री होता ती मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? वा 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 वा, काय अभ्यास झाला. ही सुद्धा 3ऱ्याच नंबर. पण मग माझा प्रश्न आहे, या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला? असं उत्तर अपेक्षित आहे. आता विकासावर बांधवानो, 45 वर्ष आपल्या जिल्ह्याचं भकास करायचं काम हेनी केलं. आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते. 1.5 वर्ष कोरोनात गेलं, 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. त्या 1 वर्षात आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं तिथून बाहेर पडते. तुम्हाला वाटल मेडिकल कॉलेजचा काय फायदा? मेडिकल कॉलेजचा फायदा हा आहे की जर डॉक्टरनं गरीब माणसाला सांगितलं की तुमच्यावर 3 लाख रुपये ऑपरेशन करायला खर्च येत आहे हृदयाचं, तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करायला 7 लाख रुपये खर्च येत आहे, मला सांगा गरीब माणूस करू शकते का? ही सगळे ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर सगळे मिळते. कुठं? वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. तिथं ह्या माणसाच्या खिशातला एकही पैसा खर्च नव्हता. हे ऑपरेशन मोफत होते म्हणून ते हॉस्पिटल आम्ही कुठं मंजूर करून घेतलं? धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव शहरात. ती सुद्धा सरकारच्या मार्गीचं आणि चालू केलं. आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे आणि अमित भैया देशमुख यांच्या सहीनं ती चालू केलं. बांधवानो, असंच एक मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना 83-84 ला मंजूर झालं. कुठं झालं? ती कुठं आहे? तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूच्या शेजारी निवड आहे. तिथं नाही. कुठं आहे? मुंबई. मला सांगा, जर पद्मसिंह पाटलांनी मंत्री असताना विचार केला असता की बाबा रे ती हॉस्पिटल जर हिथं आपण चालू केलं तर हिथले अनेक लोक 83 पासून ज्याचे पैसा नाही म्हणून जीव गेले उपचाराविना, ऑपरेशन विना, तेवढ्या लोकांची जीव वाचले असते का नाही? वाचले असते का नाही? आज ती हॉस्पिटल तरी कुठं नेलं? नेरूळ, मुंबईला. आणि गंमत अजून पुढची, शिथून 2-4 गावात उचलती ती, त्या मुंबईला नेती ती.
त्यांना काय दवाखाना करते ती की त्यांना उचलून आणून इथं म्हणते ते नीट केलं का नाही कसं ना नावर तुम्हाला हे आहे का नाही. अरे तुझं जर इथलं महत्वाचं वाटत होतं तर इथंच करायचं ना. आम्ही कसं केलं आणि ती कॉलेज सुद्धा शासनाच्या मालकीचं नाही. कॉलेज कुणाच्या मालकीचं आहे. प्रेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. आता ह्या ट्रस्टचं मरुस्तूर अध्यक्ष कोण. डॉक्टर पाटील. मरुस्तूर सदस्य कोण. राणा पाटील. मरुस्तूर सदस्य कोण. अर्चनाताई पाटील. मरुस्तूर सदस्य कोण. मल्लू पाटील. संपलं सगळं घरच. मग त्याच्यावर ट्रस्टची मालकी म्हणजे कुणाची मालकी. घराची मालकी. आणि गमत काय. एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. आज या जिल्हा परिषदच्या प्रचार सभेच्या दरम्यान माझं राणा पाटील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही अख्ख्या जिल्ह्यात 83 पासून आजपर्यंत 17 आणि 25 किती वर्ष झाले. 25 आणि 10 35 आणि 5 40 आणि 2 42. ह्या 42 वर्षात एक तरी शेतकऱ्याचं लेकरू एक तरी गरीबाचं लेकरू डॉक्टर केलेलं. उद्याच 7 तारखेचं मतदान होऊस्तोवर मला जाहीर व्यासपीठावर आणून दाखवा. एक फक्त लेकरू एक आणि मगच मत मागा जिल्हा परिषदचं. एक सुद्धा नाही. एक नाही का. एक ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये मिळते. अशा 60 ऍडमिशन वर्षाला होत्या. 60 दीड 90 कोटी रुपये त्या ठिकाणी. कुठेही कारखान्याला ऊस न घालता सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून ताण नाही. कांद्याचा भाव पडलाय म्हणून ताण नाही. आयत 90 कोटी रुपये वर्षाला कुठून येते. ह्या कॉलेजमधून. वर्षाला 90 5 वर्षाचं 450 कोटी रुपये येते. तेवढे 450 कोटी घ्यायचे आणि अशा निवडणूक लागल्या की आपल्यावर त्या पैशाचा रुबाब दाखवून ह्या निवडणुका जिंकायच्या. आता तुम्ही ठरवायचं की ह्यांना ठेवायचंय का उकडून फेकायचंय. तुम्ही ठरवायचंय. हे तुम्ही ठरवायचं. बांधवानो ही मेडिकल कॉलेजची अवस्था. दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत. एकानं मेडिकल कॉलेज शासनाचं चालू केलं. धाराशिव मध्ये चालू केलं. दुसऱ्यानं स्वतःच्या मालकीचं चालू केलं. मुंबईला चालू केलं. आणि त्याचा फायदा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी घेत राहिला. ह्याचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी होत राहणार आहे इथून पुढं. हा फरक आहे दोन्ही बाजू. पुढची गोष्ट सारखं मला म्हणते विकासावर बोला. अहो मला सांगा रेल्वे विभाग कुणाकडे असते हो. त्या राणाला सांगा. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 पासून 19 पस्तूर एक ईट तरी रचली गाव त्या रेल्वेची. 19ला ओम राजे निंबाळकर खासदार झाल्यावर माझं संसदेतले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत. माझं संसदेतलं भाषण रेकॉर्डवर आहे. माझे पत्रव्यवहार झालेले रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहेत. मी पाठपुरावा करून त्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालंय. सोलापूर तुळजापूर धाराशिव मधलं तुळजापूर पासून धाराशिवचं इंजिन ट्रायल मार्च 2027 ला पूर्ण होते. बांधवानो हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. काम करून मी दमलोय आणि ती नारळाचं चुंगड घेऊन जात आहे. सहज कामावर फिरतोय कुठं ही चालूच होतात. ही धंदाच आहे. म्हणजे कष्ट करणार इकडं म्हणजे तुझं ती बी माझं आणि माझं ती बी माझं. बांधवानो हे दुसरं काम मी केलंय. तिसरं आलिमको नावाची संस्था. जी संस्था त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या अपंग व्यक्तीला कुणाला पाय नसल तर पाय देते कृत्रिम. कुणाला हात नसल तर हात देते कृत्रिम. ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकूची मशीन मिळते. ज्याला दिसत नाही त्याला स्मार्ट स्टिक स्मार्टफोन मिळते. ज्याला पाय नीट नाही त्याला इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल मिळते. ज्याचे हात चांगले आहेत त्याला साधी सायकल मिळते. ही संस्था 1976 ला स्थापन झाली. 76 पासून काम चालू आहे. पण 2019 पर्यंत एकाही खासदारानं त्याचं शिबिर आपल्या जिल्ह्यात घेतलं नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं शिबिर घेतलं
आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न करता त्यांना दिलं. ही काम आहे बांधवानो माझं. ही का सांगायलोय? कारण त्यांना सगळ्याला वाटलं की ज्याकंठ आम्ही रोज निवडून आला बघ ज्याकंठ आम्ही बी आहे पण ही बी आहे. ही मी कधी सांगत नव्हतो पण ही सांगायलोय, आवर्जून सांगायलोय बांधवांनो.